नमस्कार. सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काळ्या चण्याची पौष्टिक उसळ कशी करायची ते बघणार आहोत. चवीला सुद्धा ही उसळ अप्रतिम लागणार आहे. तर काय करायचं, रात्री कपभर हरभरे म्हणजेच काळे चणे मी भिजत घातले होते. तर या ठिकाणी चांगले भिजलेले आहेत. हरभरे भिजवणं गरजेचं आहे जेणेकरून पचायला ते हलके होतात. तर काय करायचं, कुकरमध्ये हे भिजलेले चणे घालायचे. चणे मात्र मी 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत बरं का. आणि हे कुकरला घातले. यात चणे शिजतील एवढं पाणी घालायचं. आणि यात मीठ वगैरे काही घालायची गरज नाही आत्ताच. आपण नंतर उसळ करताना मीठ घालणारच आहोत. याचं झाकण लावायचं, शिट्टी लावूया आणि मध्यम गॅसवरती साधारण 3 ते 4 शिट्ट्या आपण याच्या काढून घेऊ. तर 3 ते 4 शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. गॅस मध्यमच आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, याची चांगली वाफ जाऊ द्यायची. वाफ गेली का नाही याची खात्री करायची शिट्टी उचलून आणि मगच हा कुकर उघडायचा आहे. तर हे बघा, हे चणे आपले छान शिजलेले आहेत. आता याला एका चाळणीवर काढून घेऊया. तर खाली एक टोपलं ठेवलं स्टीलचं छोटंसं आणि त्यावर ही चाळणी ठेवली. यात हे चणे घालायचे जेणेकरून सगळं पाणी ह्या चण्याचं त्या चाळणीत आपलं टोपलीत जाईल आणि चणे आपले चाळणीत राहतील. हे बघा, मऊसूत शिजून तयार झालेले आहेत. आता एक कढई गॅसवरती ठेवली आहे. गॅस मध्यम आहे. त्यात अगदी थोडं तेल मी घातले. तुम्हाला तेल आवडत असलं तर तुम्ही या ठिकाणी जास्त तेलसुद्धा घालू शकता. एक 1.5 चमचा तेलातच हे मी करते आहे. तर तेल गरम झालं की एक अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी चांगली तडतडली की मग जिरं घालायचं. तर अर्धा चमचा जिरं घातलं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे हे बघा अशा पद्धतीने चिरून घेतलेत. हे कांदे यावर घालायचे. आता हे कांदे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. आणि म्हणजे खूप सोनेरी नाही करायचे, परंतु हा कांदा एकदम मऊसूत झाला पाहिजे आणि गुलाबी रंगावर याला परतून घ्यायचे. तर हे बघा, बघू शकतात या ठिकाणी गुलाबी रंगावर हा कांदा आपला परतून झाला आहे. आता यात इतर मसाले घालूया. तर अद्रक लसणाची पेस्ट घातली 1 चमच्यावर. 7-8 पाकळ्या लसणीच्या असतील आणि एक अर्धा इंच आलं होतं, ते मी कुटून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये. ते सुद्धा यात चांगलं परतून घेतलं. आता यात एक अर्धा चमचा हळद घालायची. चमचा छोटा आहे बरं का. आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त घाला. आणि हे बघा, हा जो मसाला घातला आहे ना, तो चाट मसाला आहे. चाट मसाला नक्की घाला, उसळ खूप छान लागते. आणि आता अर्धा चमचा धन्याची पूड आणि अर्धा चमचा जिऱ्याची पूड घातली. गरम मसाला आवडत असेल तर गरम मसालासुद्धा तुम्ही या ठिकाणी घालू शकता. आता यात काय करायचे, थोडंसं पाणी घालायचे. जे चण्याचं पाणी निघालं होतं ना त्या स्टीलच्या टोपलीमध्ये, तेच पाणी घातलं जेणेकरून मसाले जळणार नाहीत. आणि आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचे, परतून घ्यायचे. आणि पुन्हा यात आपण पाणी घालणार आहोत. इथं मी काळा मसाला घातला आहे अर्धा चमचा. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीसुद्धा घाला किंवा मग कांदा लसूण मसालासुद्धा या ठिकाणी घातला तरी चालतो. आता हे बघा, एक साधारण कपभर पाणी यात मी घातले. तर पाणी घालण्याचं कारण म्हणजे आपले मसालेसुद्धा चांगले शिजणार आहेत, जळणार नाहीत आणि आपली उसळसुद्धा कोरडी होत नाही. म्हणजे उसळीला चांगला ओलावा राहतो. त्यामुळे हे कपभर पाणी इथं घालायचे. पण पाणी आपण चणे जे उकळून घेतलं होतं ना, उरलेलं पाणी, तेच पाणी या ठिकाणी वापरले. आता हे चांगलं व्यवस्थित परतून झालं की हे सगळे चणे यात घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यात चवीपुरतं मीठ घालायचं. अगोदर आपण मीठ घातलेलं नाही आहे. हे चणे काय आता खूप जास्त शिजवायची गरज नाही, पण सगळा मसाल्याचा फ्लेवर यामध्ये उतरावा म्हणून आपण पुन्हा याला चांगलं व्यवस्थित वाफवून घेणार आहोत. आता चवीपुरतं मीठ घातलं, पुन्हा व्यवस्थित परतून घेतलं. गॅस मात्र मध्यमच आहे बरं का. आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 3 ते 4 मिनिट आपण गॅस लहान करूनच याला चांगली वाफ काढून घ्यायची. तर हे बघा, मंद गॅसवरती चांगली ही वाफ निघालेली आहे आणि या उसळीचा खूप छान घमघमाट सुटला आहे बरं का. तर हे बघा, मऊसूत झालेले आहेत चणे. अगोदरच शिजले होते त्यामुळे 3 ते 4 मिनिटात अगदी छान होतात. आता याला भरपूर कोथिंबीर घातली आणि ही उसळ आपली तयार झाली. तर ह्या उसळीसोबत लिंबू मात्र नक्की द्यायचं बरं का. लिंबू पिळून ही उसळ खूप छान लागते. रेसिपी थोडी जरी आवडली असली तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.